पेडण्या हांगा भक्ती श्रद्धा हांचो सोबीत मेळ निर्माण करपा खातीर साई सचरित्र पारायण नावाचो पवित्र उत्सव घडोवन हाडटा। 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या काळात मोर्जी हांगच्या मेरन बागवाडा हांगा भक्तांनी ही पवित्र कार्यावळ आयोजित केल्या। ह्या देवळात साबार जायत्या धर्मीक आनी भक्तिमय कार्यावळी जातात। हे देवस्थान आपल्या धर्मीक परंपरा, भक्तिमय वातावरण आनी विविध कार्यावळीं खातीर सगळ्यांमदीं खूप प्रसिद्ध आसा। ह्या वेळार ज्या कार्यावळींचे आयोजन केला तातूंत खास करून 5 कीर्तनांचो आस्पाव आसा। ह्या देवळाक आनी ताच्या पवित्र कार्याक सदांच सहकार्य करपी सगळ्यांचे तशेंच पुराय विश्वासान ह्या देवळाचे सेवा करपी भक्तांचे योगदान खरेंच मोलादीक आसा। दत्तात्रय देवस्थानात अनेक वर्ष इतर चांगले उपक्रम राबता। म्हाका सांगपाक चड खोशी जाता की ह्या देवळान जायते कार्यक्रम जाले आणि हे मंदिर हे देऊळ जे आसा ते सगळ्यांच्या माध्यमांतसून आणि पत्रकारांच्या माध्यमांतसून अशें प्रसिद्ध अशें एक मंदिर जाल्लें आसा। ह्या मंदिरान जे कार्यक्रम जातात, साई चरित्र पारायण असो, दुर्गा उत्सव असो आणि नाम सप्ताह असो, असे खूबशे कार्यक्रम जातात। पूण ह्या वेळाचे जे कार्यक्रम आसात हे आकर्षित आसात। हितून 5 कीर्तनां आसात। ही अशी आसात कीर्तनां दत्तदास गाब बुवा, तशेंच माणके बुवा, संजिता केतकर जी कीर्तनां आसात ही 5 दीस कीर्तनां आसात। तशेंच आनी एक चड खोशी जाता जे ह्या मंदिरात आमकां सहकार्य करपाक येयले, ज्या लोकांनी ह्या मंदिरात विश्वास धरून आपली सेवा दिली, अशे कित्येक लोकांक एक वेगळो अनुभव येयल्लो आसा की हे जावन हांगा परत ह्या देवाची सेवा करपाक हजर आसता। तितूनसून आमचो एक भाव ह्या गांवचो सुपुत्र श्री निवृत्ती शिरोडकर तेणें ह्या मंदिरांत व्यासपीठाचेर आपली सुरवात केली। पयलीं तो ल्हानशे कविता बरयतालो। ह्या दत्तात्रय देवस्थानचो अध्यक्ष गेली 22 वर्सां पासून हो उपक्रम साई चरित्र पारायण हो उपक्रम आमी करता। हो आमकां चालू करून दिलो आमचे शाणू दाबोळकरान। हेचे सगळे आमी आज पर्यंत तो दवरला आनी असोच फुडें भुरग्यांनी आमचे चलोवचो। आनी ह्या जेन्ना 2004 चालू केलो हो कार्यक्रम साईचें पारायण, जेन्ना शाणू पयलो म्हणून हांव मदत करपी बसलो तर आपल्या आरतीन आरती तेन्ना तो म्हाका 4 उठयतालो। अरे उठलो मरे 4 सकाळच्या उठयतालो आनी संग आरती। तेन्ना म्हाका न्हीद दिनासलो तो। देवस्थानचे अध्यक्ष श्री दिलीप बाळकर, तसोच आमचो देवस्थानचो ट्रेजरर वासुदेव केरकर, तसोच ह्या देवस्थानचो सर्व देखभाल करपी कमिटीन आसा हो आमचो दिगंबर केरकर, तसोच श्री कमिटीचो मेंबर आमचो सुभाष केरकर हे उपस्थित आसा। आणि जे कार्यक्रम जातात हे सगळे एकामेकाक विचार करून करतात। गोविंद केरकर, मी या देवस्थानचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे। हे देवस्थान अगदी 200 वर्षापूर्वीचं आहे आणि 2 वेळा पुनर्जीवित झालेलं आणि तिसऱ्यांदा नवीन पिढीने पुनर्जीवित केलेलं 1905 साली इथं प्रतिष्ठापना झाली आणि विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली। गोव्यातील एक सांस्कृतिक केंद्र म्हणून या देवस्थानचा उल्लेख आहे। इथं नामवंत कलाकार
येऊन गेले. कलाकार म्हणा किंवा प्रतिष्ठित नागरिक, राज्यपाल. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, सलोनी पै आनी वैष्णवी साळगांवकर.